अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारने त्यांच्या नामकरणाचा घेतलेला हा पहिलाच निर्णय आहे। काल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते या केंद्राचं नामकरण झालं, परंतु अजितदादांच्या निधनानंतर सगळ्यात पहिल्यांदा या केंद्राला जे नाव देण्यात आलं आहे, हे नेमकं केंद्र काय आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत जे पुणे कृषी महाविद्यालय आहे त्याच्या दुग्धशास्त्र विभागाचा हा एक भाग आहे, डेअरी डिपार्टमेंट आहे। नेमकं हे डेअरी डिपार्टमेंट नेमकं काय आहे, प्रशिक्षण व संशोधन केंद्रात नेमकं काय केलं जातं, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो। 2020 साली ॲक्च्युली महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र ह्याची स्थापना केली। त्याची पार्श्वभूमी अशी आहे की 2015 साली महाराष्ट्रातले काही शेतकरी दादांना भेटलेले, सुनेत्रा वहिनी साहेबांना भेटलेले आणि महाराष्ट्रामध्ये दुधासाठी जास्त दूध देणारी गाय ह्याच्यावरती आपल्याला काही काम करता येईल का, त्याविषयी त्यावेळेस चर्चा झाली होती। आणि त्यावेळेस मी नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये होतो आणि देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या साहिवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड सिंधी ह्या गायींचं संशोधन त्या ठिकाणी चालतं। त्या अनुषंगाने आम्ही थोडंसं जवळजवळ एक 15 ते 20 दिवस इंडिया कर्नाल असेल किंवा अगदी पंजाब, हरियाणा, राजस्थान ह्या भागामध्ये सर्वे करून आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठली गाय चांगल्या प्रकारे आपल्याला दूध देऊ शकते, जेणेकरून आपल्याला जी महाराष्ट्रातली जी देशी गाय आहे ती सर्वसाधारण 2 लिटर ते 4 लिटरपर्यंत दूध देते, तर आपल्याला 8 ते 10 लिटर दूध कोणती गाय देऊ शकते ह्याचा आम्ही थोडासा सर्वे केला। आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या इंडिया कर्नालमध्ये थोडंसं तिथलं सर्व सिस्टीम पाहून तिथले शेतकरी ह्या साहिवाल गायी कशा पाळतात हे सगळं पाहून आम्ही प्राथमिक दृष्ट्या विचार करून फक्त 18 गायींवरती हे शेतकऱ्याच्या सहभागातून हे आम्ही संशोधन शेतकऱ्यांच्या दारामध्ये चालू केलं होतं। त्याच्यामध्ये विद्यापीठाचा असेल किंवा शासनाचा कुठलाही निधी नव्हता, फक्त प्रगतशील शेतकऱ्यांना एकत्र करून आम्ही हे आपल्या वातावरणामध्ये तग धरतेत का ह्याच्या दृष्टीने आम्ही 18 गायींपासून सुरुवात केली। पुढचे 3-4 वर्ष आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काही शेतकऱ्यांनी त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, त्या गायींची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली। आत्ता सध्या पाहायला गेलं तर 7,000पेक्षा जास्त गायी ह्या साहिवाल क्लबच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये तेवढ्या वाढवलेल्या आहेत। तर आपण या ठिकाणी पाहू शकता की देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञान आम्ही विकसित केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की ही फुले प्रशांत म्हणून एक टेक्नॉलॉजी तयार केलेली आहे। आता मुक्त संचार गोट्यामध्ये गायी पावसाळ्यामध्ये खूप अडचणीचं होतं। आता तुम्ही पाहू शकता हे पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी वापरलेली आहे। वरती पॉलीहाऊसचं एक विशिष्ट प्रकारचा पेपर आम्ही त्याच्यामध्ये वापरलेला आहे। आता एवढं ऊन आहे परंतु आतमध्ये सावली पण आहे आणि थंडावा पण आहे आणि हे फॅन आणि फॉगर जे चालू झालेले आहेत हे टोटली फुले अमृतकाल जे तंत्रज्ञान आपण तयार केलेलं आहे त्या आधारित हे चालू झालेलं आहे। तुम्ही वरून पाहू शकता की पाणीसुद्धा पडते वरून। आता ज्यावेळेस तुमचा टेम्परेचर ह्युमिडिटी इंडेक्स हा 75च्या पुढे जातो त्यावेळेस ते स्प्रिंकलरवरती चालू झालेले आहेत। तो पेपर हा थंड होतो आणि ती गार हवा खाली गोट्यामध्ये निर्माण होते। अशा प्रकारे हे गायी बघा तुम्ही शांत सगळ्या बसलेल्या आहेत। ही टेक्नॉलॉजी आता सध्या नवीन आहे, परंतु भविष्यात ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे वापर होण्यास सुरुवात होणार आहे। विशिष्ट पावसाळ्याच्या भागामध्ये सुद्धा हे टेक्नॉलॉजी खूप आपल्याला महत्त्वाची पडणार आहे। जी पुन्नूर गाई आहे आता मगाशी मी जसं सांगितलं की काऊ टुरिझमचा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी केलेला आहे, तर ही देशातील सगळ्यात ह्या 3 प्रकारच्या आहे। ही तांबडी जी दिसते ती ओरिजिनल पंगुनूर आहे, ही खाली बसलेले आहे मिनिचर आहेत, म्हणजे ते ही जी हाईट सर्वसाधारणपणे 3 फुटाच्या आसपास आहे। खाली बसलेली आहे तिची हाईट 2.5 ते 3 फुटापर्यंत आहे, 2.25-3 फुटापर्यंत मिनिचर आपण त्याला म्हणतो। आता हे शहरातल्या लोकांच्या दृष्टीने हे अट्रॅक्शनचं पॉईंट आहे, त्या माध्यमातून ह्या गाईला ते जवळ घेतात किंवा त्या भीती वाटत नाही त्या गायींची, खूप मोठ्या गायींपेक्षा छोट्या गायींना हात लावायला मारण्याची भीती वाटत। त्यामुळं ही लहान मुलं वगैरे त्यांच्याशी खेळत बसतात आणि एक प्रकारे आपल्या भारतीय गायींचा हा प्रचार प्रसार होण्यासाठी ह्या काऊ टुरिझमच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना ट्रेनिंग देणं हा सुद्धा खूप महत्त्वाचा एक पार्ट आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता
की हे ट्रेनिंग सेंटर आता आम्ही शेतकऱ्यांसाठी चालू केलेलं आहे. जे नवीन सेंटर आहे ते तर तिथं कॅपॅसिटी अगदी 250-300 शेतकऱ्यांची आहे. हे 100 शेतकऱ्यांच्या कॅपॅसिटीचं हे ट्रेनिंग सेंटरसुद्धा आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे, ज्यातून आपल्याला शाश्वत देशी गोपालनाचं मॉडेल आपल्याला ह्या शेतकऱ्यांना ॲक्च्युली लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. आपण ट्रेनिंग पण खूप कमी पैशांमध्ये देतो. हो. काय स्ट्रक्चर असतं? आता आम्ही इथं काय केलेलं आहे, व्हिजिट फी फक्त 20 रुपये आहे आणि जर विद्यार्थी आले, शाळेतले विद्यार्थी आले तर त्यांना फक्त 10 रुपये आपण फी ठेवतो. आणि ज्यांना 6 तासापर्यंत म्हणजे एका सेशनमध्ये जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी 600 रुपये फी आहे. हां, 600 रुपये फी आहे. एक दिवस आपण आणि 1 दिवसाचं करायचं असेल तर 1000 रुपये फी आपण त्यांना या ठिकाणी हे घेतो. परंतु टोटल हँड्स ऑन ट्रेनिंग आपलं हे असतं. म्हणजे अगदी गायींचे वेगवेगळे प्रकारचे ब्रीड, वेगवेगळा चारा, जे आपण चारा कापणी करतो. आमच्या इथं एकच माणूस आहे ड्रायव्हर, त्याला ते मशिनरी अटॅच केलेली आहे आणि त्यातून तो 5 टन चारा एक माणूस काढून फॉरेस्ट हार्वेस्टरच्या माध्यमातून काढतो. एक माणूस 5 टन चारा हार्वेस्ट करतो. म्हणजे हे सुद्धा त्यांना शेतकऱ्यांना पाहायला मिळतं त्या ठिकाणी. त्याचबरोबर बायोगॅस आहे. बायोगॅसवरती आपण बायोगॅस कसा तयार करतो, त्याचं प्युरिफिकेशन कसं केलं जातं. तिथून जवळजवळ 700-800 मीटर फुटावरती आपण पाईपलाईन केलेली आहे. तिथून आपण ते सगळं प्रोसेसिंग मिल्क प्रोडक्ट करतो. ह्या सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग आपण ह्या ठिकाणी देत असतो आपण. आता ह्या कुठल्या आता ह्या तुम्ही पाहिला, जसं मगाशी सांगितलं की ह्या संशोधन केंद्रामध्ये दुधासाठी, भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या गायींचाच आपण इथं तुलनात्मक अभ्यास करतोय. आता ही राठी गाय आहे. राठी म्हणजे ही राजस्थानमधली अगदी वाळवंटातली, म्हणजे बिकानेर वगैरे त्या भागातल्या ह्या गायी खूप प्रसिद्ध आहे. हिचा जर संगम पाहिला तर हा तिहेरी संगम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सहवालचं पण ब्लड लाईन आहे, रेड सिंधीची पण ब्लड लाईन आहे आणि थारपारकरची आहे. म्हणजे ह्या 3 गायींचा क्रॉस करून ह्या राठी गाई चालू झालेल्या आहेत, त्यामुळे तयार झालेले आहेत. आता तुम्ही या ठिकाणी बघता ह्या गाईचा कलर जो आहे ब्लॅक अँड व्हाईट आहे, पॅचेस ह्या गाईचा. आणि तो पलीकडच्या साईडला जर पाहिलं तर तिचा ब्राऊन आणि व्हाईट आहे. हे कलर कशामुळे आलेले आहे तर हा वेगवेगळ्या ब्रीडचा क्रॉस असल्यामुळे ह्या वेगवेगळे कलर आलेले आहेत. माझ्याकडे आता सध्या 9 कलर आहेत आणि ह्या गायींची सुद्धा कॅपॅसिटी अगदी सहवाल, गीर, थारपारकर ह्या गायींच्या तोडीस-तोड आहे. माझं ह्या ठिकाणचं ह्या गायींचं हायेस्ट दूध हे 18 लिटर आहे. म्हणजे तिसऱ्या वेतामध्ये म्हणजे 2,500-3,000 पर लॅक्टेशन दूध ह्या गायी सहज देऊ शकतात. आणि अगदी 48 डिग्री सेल्सिअस 49 डिग्री सेल्सिअसमध्ये ह्या गायींना काही होत नाही. म्हणजे त्या भागामध्ये आम्ही स्वतः सर्वे करून त्या हे पाहिलेले. हा जो पार्ट आहे हा त्यामध्ये काय, ह्यामध्ये हे मिल्किंग आहे. ह्या देशी गायींचं मिल्किंगच्या दुग्ध दोहन आहे. तुम्ही पाहू शकता इथं फॅन वगैरे सगळे बसवलेले आहेत. मशीन मिल्किंगची सुद्धा सोय त्या ठिकाणी केलेली आहे. इथं देशी गायींचं मिल्किंग होतं आणि पलीकड साईडला बघितलं तर ते संकरित गायींचं मिल्किंग होतं. त्याचबरोबर ह्या साईडला जर पाहिलं, आता मोकळी जरा थोडीशी सोडलेले आहेत, फॅन वगैरे सगळे चालू आहेत. आणि तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता आता ह्या सगळ्या सहवाल गायी आहेत. म्हणजे देशातील दुधासाठी जी प्रसिद्ध गाय आहे ती सहवाल आहे आणि 27 देशांमध्ये ह्याचा प्रसार झालेला आहे. देशामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक राज्यामध्ये ही गाय पोहोचलेली आहे. कारण अगदी आता कोकणामध्ये आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये विशिष्ट करून वेगळ्या गायी चालत नाही, म्हणजे संकरित गायी चालत नाही, परंतु सहवाल, राठी ह्या खूप चांगल्या गायी चालतात. आणि त्या दृष्टीने हा सहवालचा हड मेंटेन केलेला आहे. आपण भ्रूण प्रत्यारोपण जे आहे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भ्रूण प्रत्यारोपण म्हणजे टेस्ट टू बेबी आम्ही ह्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून केलेले आहे. जवळजवळ टोटल आम्ही 60 गायी तयार केले, त्यातल्या 50 गायी ह्या सहवालच्याच तयार केलेल्या आहेत. किंवा भ्रूण प्रत्यारोपण तंत्र टेस्ट ट्यूब आणि ह्याच्यामध्ये आहे. आणि ही सगळी प्रोसिजर आहे. तुम्ही इथं पाहू शकता की आमच्या इथली गायी आहे, म्हणजे ही ओरिजिनल गाय आहे आणि एचएफच्या माध्यमातून आपण ही सहवाल कालवड ही तयार केलेली आहे. एचएफ गायीच्या माध्यमात आणि ती आपल्या इथं म्हणजे आपल्या इथं आता वेळेला सुद्धा ती कोपऱ्यातली गाय दिसते सगळ्यात, ती आपली टेस्ट ट्यूब बेबी आहे. आता ती गाभण आहे पहा, एकदम कडच. ती सहवालची आपण ब्रीड तयार केलेली.
तर ह्या आम्ही टेस्ट टू बेबीसुद्धा 90% शेतकऱ्यांच्या दारामध्ये तयार केले. जवळजवळ 50 कालवडी आम्ही शेतकऱ्यांच्या दारामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये केल्या. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण सासवड असेल किंवा राहुरी असेल त्या भागामध्ये आपण त्याचं काम चालू केलेलं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे ह्या वेगवेगळ्या ब्रीड एकाच वातावरणामध्ये ठेवलेले आहेत. आम्ही त्याचं कंपॅरिझन संकरित गायींबद्दल सुद्धा करतो. म्हणजे खूप लोक म्हणतात की देशी गाय दूध देऊ शकत नाहीत. ह्या संकरित गायी आहेत आणि खूप लोक म्हणतात की दूध देत नाहीत. परंतु ह्या दुधाची क्वालिटी काय आहे, ह्या क्रॉसब्रीड दुधाची क्वालिटी काय आहे, उन्हाळ्यामध्ये ह्यांना किती ताण येतोय, आपल्या भारतीय गायींना किती ताण येतोय, ह्याचा टोटल कंपॅरिझन तुलनात्मक अभ्यास आपण ह्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं हे देशातलं पहिलं फुले स्मार्ट अमृतकाळ तापमान आर्द्रता निर्देशक नियंत्रक आपण तयार केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहतो. ह्यामध्ये पहा एक विशिष्ट लेवलला ज्यावेळेस टेम्परेचर जातं, विशिष्ट लेवलला ह्युमिडिटी जाते किंवा एअर क्वालिटी इंडेक्स त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. गोट्यामध्ये जर अमोनिया जास्त झाला तरी ते आम्हाला सांगतं आणि त्याप्रमाणे फॅन फॉगर सगळे चालू होत असतात. ती सिस्टीम आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. आता तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ह्या गाई, ही जी गाय आहे जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं म्हणलं, हिच्या कानाला एक टॅग आहे, गळ्यात एक टॅग आहे आणि तिच्या पोटामध्ये एक आम्ही रुमेन बोलस ठेवलेला आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे आमचं काम आहे. आता ह्या गाईच्या 3 सेन्सर आहेत. गळ्यातला सेन्सरचा डेटा काय येतोय त्याचा ॲनालिसिस करतो, कानातला सेन्सर बसवलेला आहे त्याचा ॲनालिसिस करतोय आणि पोटामध्ये सुद्धा आम्ही एक रुमेन बोलस टाकलेला आहे. हा सगळा डेटा आम्ही एकत्र करतो. आम्ही डॅशबोर्ड तयार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून कुठली टेक्नॉलॉजी आपल्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देते, म्हणजे तिची ॲक्टिव्हिटी काय, हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम आपण तयार करतोय आणि त्यातून आपल्याला कुठली सिस्टीम शेतकऱ्यांसाठी चांगली उपयोगी पडणार, ॲक्युरेसी तिची 96-97% कशी येते, अशा प्रकारचे सुद्धा आम्ही तंत्रज्ञान इथं करतो. हे जे संशोधन हे डिसीज कंट्रोलसाठी आहे की त्याच्या चारा नियोजनासाठी आहे की कशासाठी? नाही, आता तुम्ही पहा, ही गाय चारा खात आहे. ही गाय आजारी पडली तर चारा खाणार नाही. लक्षात. आता तुम्ही पाहते खाते, त्यावेळेस ही चारा खायचा बंद होईल त्यावेळेस मला अलर्ट येणार की ही गायीची ऍक्टिव्हिटी कमी आहे, तिचं रुमिनेशन कमी आहे, ती गाय खूप वेळ झालं उभी आहे किंवा किती तास ती बसलेली आहे. ह्यानुसार ते प्रिडिक्शन करणार की ही गाई चा रवंत कमी आहे, ती चारा खात नाहीये, तुम्ही हिला चेक करा, मला मोबाईलवर अलर्ट येणार. किंवा हिचं रिस्पिरेशन रेट खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. रिस्पिरेशन कधी वाढणार? एक तर तिला ताप असताना वाढणार किंवा ती हिटवरती असताना सुद्धा वाढणार किंवा तिची ऍक्टिव्हिटी वाढली तर ती हिटवर आल्यानंतर सुद्धा ऍक्टिव्हिटी खूप वाढते. तर अशा प्रकारचे अलर्ट ती आपल्याला मोबाईलवरती किती गायांमध्ये तुम्ही हे आता आम्ही हे 10 गायींवरती लावलेलं आहे. वेगवेगळ्या ब्रीडवरती लावलेलं आहे. संकरित गायीवरती सुद्धा लावलेलं आहे, देशी गायीवरती, कारण त्या दोघांचं रिस्पॉन्स हा खूप वेगळा आहे. हार्मोन इम्बॅलन्स सुद्धा किंवा रिस्पॉन्स सुद्धा खूप वेगळा आहे. फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स सुद्धा खूप वेगळा आहे. फिजिओलॉजिकल म्हणजे काय? ह्या गायींचा आता रिस्पिरेशन रेट आणि ह्या देशी गायींचा रिस्पिरेशन रेटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जर ज्यावेळेस आपलं टेम्परेचर 40 मध्ये असतं, 40 डिग्रीला फॉर एक्झाम्पल आपण उदाहरणार्थ बघू, तर 40 डिग्रीपर्यंत ह्या गायींना काहीच होत नाही, त्यांचा रिस्पिरेशन रेट वाढत नाही, त्यांना काही होत नाही. परंतु HF गायीमध्ये पाहिलं तर ते खूप धापा देत असतात. तर हा फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स सुद्धा आम्ही या ठिकाणी पाहत असतो. तर त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे खरं प्रकल्पाचं पुढचं भवितव्य आहे. आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस गायी आणल्या त्या गुजरात असतील किंवा पंजाब, हरियाणा, राजस्थान ह्या भागातून आणलेल्या आहेत आणि ते बेसलाईन पॉप्युलेशन होतं आमच्याकडे. म्हणजे ज्या गायी शेतकऱ्यांकडे चांगल्या होत्या, बाह्य गुणातून आम्ही त्या गायी सिलेक्ट केलेल्या आहेत. आता त्यापासून ह्या कालवडी तयार झालेल्या आहेत आणि ह्या आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये जन्मलेल्या आहेत. आता तिचं बर्थ वेट किती होतं, म्हणजे तिचं जन्मता वजन किती होतं, ते अगदी 3 महिन्याला किती होतं, 6 महिन्याला किती होतं, वर्षाला किती होतं, 2 वर्षाला किती तिचं वजन आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा ती हिटवर कधी आली, नंतर ती गाभण कधी राहिली, ती व्हॅली कधी, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जन्मल्यापासून ते अगदी तिच्या शेवटपर्यंत आपण हिचा अभ्यास करणार आहे. आणि त्या दृष्टीने हा डेटा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे डेटा नाही. आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये कुठली ब्रीड घ्या,
कुठली ब्रीड घेतली तरी तिचा रिस्पॉन्स काय आहे, म्हणजे फिजिओलॉजिकल असेल, ग्रोथ परफॉर्मन्स असेल, रिप्रोडक्शन असेल, प्रोडक्शन असेल, हा डेटा असणं आपल्याकडे खूप महत्त्वाचं आहे. आणि भविष्याच्या दृष्टीने आम्ही ह्याच्यावरती मिथेन इमिशन आणि कार्बन क्रेडिटवरती सुद्धा काम करणार आहे. ते आता आमचं शेतकऱ्यांसाठी, कारण आता ही गाई चारा खाते, परंतु सगळ्यात ज्यात आपल्यावरती ब्लेम केला जातो की मिथेन इमिशन ह्या गायीपासून खूप होतंय, असा ब्लेम केला जातोय. पण ॲक्च्युली त्याचं आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणावरती क्वांटिफिकेशन झालेलं नाहीये. तर ते क्वांटिफिकेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. शेणातून सुद्धा मिथेन उत्सर्जन होतंय, तर ते आम्ही बायोगॅसचं टेक्नॉलॉजी वापरून ते बायोगॅसच्या माध्यमातून ते मिथेन एनर्जी म्हणून वापर करायचा. आणि राहिलेला जो डायजेस्टेट आहे, म्हणजे जी स्लरी आहे, ती नैसर्गिक शेतीसाठी वापरायचे. अशा प्रकारे ही शाश्वत मॉडेल आपण या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करतोय. आता जसं मी शेणाचं बघितलं तर तुम्ही समोर बघू शकता, हा आमचा 500 किलोचा हा आमचा बायोगॅसचा प्लॅन्ट आहे. आणि 500 किलोच्या शेणापासून तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता मड पंप लावलेला आहे. आणि हा बलूनमध्ये गॅस तयार होतो. तो अलीकडचा बलून आहे तो क्रूड बलून आहे. आणि जो पलीकडे एक दिसतोय तुम्हाला बलून, तो हा प्युरिफिकेशनचा आहे. म्हणजे त्यातील जे H2O असेल किंवा बाकीचे गॅस आहेत ते काढले जातात, स्क्रब केले जातात मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. आणि तो पलीकडच्या बलूनमध्ये भरून डायरेक्ट लॅबमध्ये नेला जातो आणि त्या ठिकाणी दुधावरती प्रक्रिया केली जाते. ह्या ठिकाणी पाहू शकता वर्मी कंपोस्ट आम्ही तयार केलेला आहे, प्रोम तयार केलेला आहे, वेगवेगळ्या निविष्ठा तयार केलेल्या आहेत. म्हणजे गोपालन करताना किंवा दुग्ध व्यवसाय करताना फक्त दूध हा विषय घेऊ नका. दूध हा विषय घेतल्यामुळं सगळं गणित बिघडतंय. कारण गाईपासून आपल्याला दूध चांगलं मिळणं गरजेचं आहे. गाई चांगल्या आनंदात सुद्धा राहणं गरजेचं आहे, तर त्याचं दूध उत्पादन चांगलं वाढणार आहे. किंवा अँटीबायोटिक फ्री व्हॅल्यू ॲडिशन होणं पाहिजे. आणि आजही आपण शेण उकरून टाकून देतोय, परंतु ते एक एनर्जी आहे, लक्षात ठेवा आपल्यासाठी. म्हणजे आपल्या जमिनीसाठी सुद्धा ते चांगल्या प्रकारचे बेनिफिशियल बॅक्टेरिया टाकले तर ते एनर्जीच जमिनीला देणार आहे. बायोगॅस तयार केला तर ते आपल्याला एनर्जी देणार आहे. अशा प्रकारे सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्या गोष्टीचे व्हॅल्युएशन काढलं तरच आपला दुग्ध व्यवसाय परवडणार आहे. ही आपली मानसिकता झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आपण या ठिकाणी पाहू शकता ही थारपारकर म्हणजे थार वाळवंट पार करून जायची ज्या गायीमध्ये क्षमता आहे तिला आपण थारपारकर म्हणतो. ही सुद्धा आपल्या देशातली सगळ्यात चांगली गाय आहे. तुम्ही जर राजस्थानमध्ये पाहिलं तर ज्यावेळेस टेम्परेचर राजस्थानच्या वाळवंटामध्ये ही गाय तग धरून आहे. आणि हिचं दूधसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं अगदी 12-14 लिटरपर्यंत दूध द्यायची क्षमतासुद्धा त्या गायीमध्ये आहे. त्या गाईचा आपल्या वातावरणामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये असेल किंवा थंडीमध्ये थोडासा स्किनवरती प्रॉब्लेम येतो आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये अगदी पांढरे शुभ्र ह्या गायी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे ह्या 5 ब्रीडपैकी आपल्या महाराष्ट्रासाठी कोणती चांगली आहे ह्याचा आम्ही या ठिकाणी अभ्यास करत आहोत. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त टेम्परेचरमध्ये तग धरणारी ही गाय ही थारपारकर आहे. आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचरमध्ये तग धरण्याची क्षमता ह्यामध्ये आहे. राटीमध्ये सुद्धा ते त्या प्रकारे आहे. आणि अशी कुठली गाय आहे देशी गाय की जी सगळ्याच म्हणजे खूप जास्त थंडीमध्ये, खूप जास्त टेम्परेचरमध्ये, खूप जास्त पावसामध्ये पण म्हणजे सगळ्याच ह्याच्यात तग धरू शकते अशी कुठली? सगळ्याच वातावरणामध्ये अगदी 0 डिग्री सेल्सिअस पासून ते 48-49 पर्यंत तग धरण्याची क्षमता फक्त साहिवालमध्ये आहे. म्हणजे ते खूप आणि कुठल्याही वातावरणामध्ये ऑलराऊंडर म्हणजे त्यामुळे ते बघा तुम्ही 27 देशामध्ये ते आपली ती साहिवाल गेलेली आहे. त्याच्यावरती वेगवेगळे ब्रीड सुद्धा तयार केलेले. आणि इंडियामध्ये सुद्धा आता म्हणजे भारतामध्ये सुद्धा ह्या प्रत्येक राज्यामध्ये काय त्याची वाढ झालेली. आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाचं काय, गीरमध्ये तुम्ही थोडंसं गाभण राहायला प्रॉब्लेम येतो, तसा साहिवालमध्ये तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी येत नाहीये. चांगल्या प्रकारे जर त्याचं नियोजन केलं, मिनरल मिक्सचर, चाराचं नियोजन केलं, न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे दिलं तर खूप चांगला रिस्पॉन्स देतो. आता या ठिकाणी खिलार आहे. आता ही महाराष्ट्राची आता सध्या म्हणजे ते पश्चिम महाराष्ट्राची शानच एक प्रकारे झालेली आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये मूळ आता तिला खूप डिमांड आलेला आहे. याच ठिकाणी सुद्धा काही गाई आता महाराष्ट्रामध्ये बघा कोल्हापूर, अहिल्यानगर, बारामती आणि सोलापूर असे वेगवेगळ्या ठिकाणचे काही शेतकरी
शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या खिलार गाईचं दूध वाढवलेलं आहे. अगदी 8 लिटरपासून 12 लिटरपर्यंत दूध देणारे खिलार त्यांनी तयार केलेले 12 खिलार सुद्धा आहेत काही शेतकऱ्यांकडे. तर आता त्याच्यावरती सुद्धा आम्ही एम्ब्रियो ट्रान्सफरच्या माध्यमातून त्याचं काय करता येईल, त्याची संख्या कशी वाढवता येईल यासाठी शेतकऱ्यांमध्ये आम्ही प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मिल्क प्रोसेसिंग आणि ॲनिमल फिकल लॅब मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहे. म्हणजे जो आपण बायोगॅस तयार केला, बायोगॅस तयार केल्यानंतर हा बायोगॅस आपला या ठिकाणी येतो. ह्या कॉम्प्रेसरच्या माध्यमातून तो बायोगॅस खेचला जातो, तो ह्या सिलेंडरमध्ये भरला जातो आणि अगदी घरामध्ये जो LPG चालतो त्याप्रमाणे हा आपण गॅस डायरेक्ट हे खवा मशीनसुद्धा इथं तयार करू शकतो. हो, खवासुद्धा तयार केला जातो किंवा आपण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की असा गॅस हा बायोगॅसचा आहे. फॅन सध्या जे भारतामध्ये जे प्रॉब्लेम सुरू आहे गॅस तुटवडा जो आहे त्याच्यावरती हा शाश्वत उपाय हा शहरामध्ये सुद्धा तयार होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर हे खूप मोठं ऊर्जेचं ॲक्च्युली ते स्तोत्र आहे. आणि त्याच्याप्रमाणे आपण आपला दुग्ध व्यवसाय, शेती आणि आपलं घरसुद्धा समृद्ध करू शकतो. परंतु त्यामध्ये थोडंसं शास्त्रीयदृष्ट्या लक्ष देणं किंवा तो विचार बदलणं खूप महाग आहे ही. बिलकुल नाही. अगदी ह्याची एक 2 क्युबिकचा जर घेतला तर 30-35 हजारापासून त्याची किंमत आहे. आता जे बलून वगैरे जी टेक्नॉलॉजी बघितली तो टोटल 20 क्युबिकचा आहे. परंतु जे शेतकरी छोटे शेतकरी आहेत ते 2 क्युबिकचा घेऊ शकतात. कुटुंबासाठी हो, 4-5 जणांच्या कुटुंबासाठी 2 क्युबिकचा बायोगॅस खूप चांगला आहे. आणि आता पहिल्यासारखं पण राहिलेलं आहे. हो, 35 हजारापर्यंत येतो. आणि काही जिल्हा परिषद असतील किंवा शासनाने सुद्धा ह्याच्यावरती स्कीम चालू केलेले आहेत. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपण हा शाश्वत आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रत्येक गोष्ट म्हणजे शेती एन्व्हायरमेंट फ्रेंडली करू शकतो, दुग्ध व्यवसाय एन्व्हायरमेंट फ्रेंडली करू शकतो. परंतु त्याचा योग्य प्रकारे अभ्यास करून नियोजन करणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी काय काय आता ही लॅब तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. जो आपण बायोगॅसवरती खवा तयार करतो आपण. विशेष करून आम्ही लस्सी, तूप, पनीर, खोवा हे प्रोडक्ट खूप मोठ्या प्रमाणात आपण जे लास्ट इयरचे विद्यार्थी आहेत एक्सपेन्शियल लर्निंगचे विद्यार्थ्यांकडून आम्ही हे तयार करतो. आमचं इथलं दूध देशी गाईंचं 80 रुपये लिटरने विकलं जातं. क्रॉसब्रीडचं 50 रुपयाने विकलं जातं. खोवा किंवा पनीर असेल ते 600 रुपये किलोने विकलं जातं. तूप आम्ही 2800 रुपयाने या ठिकाणी विकतो. आणि खूप ग्राहकांची सुद्धा या ठिकाणी मागणी आहे. कारण आता मार्केटमध्ये शाश्वत असं म्हणजे विश्वास ठेवणं अलीकडे खूप अवघड झालेलं आहे. डॉक्टर सोमनाथ माने या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. आणि आज आपण हे सगळं जे केंद्र फिरून बघितलं त्या सगळ्या केंद्राचं म्हणजे ज्या गायी आहेत त्या प्रत्येक गायींची ओळख सरांची आहे. प्रत्येक गायीला गोंजारल्यानंतर ओळखीच्या तुमच्या गायी आहेत. मला वाटतं 1-2 गायी तर अगदी हाक मारले की तुमच्याकडे येतात. आणि सगळ्यात विशेष मुद्दा म्हणजे एक्सटेन्शनमध्ये तुम्ही जे काम करता शेतकऱ्यांना फ्री एम्ब्रियो ट्रान्सप्लांटची सेवा तुम्ही देतात त्याबद्दल थोडक्यात सांगा. तो कन्सेप्ट तोच होता की दादांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हे फक्त प्रयोगशाळेपुरतं किंवा संशोधन केंद्रापुरतं मर्यादित राहू नका, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा. आणि हे एकमेव असं केंद्र मी तरी मानतो की शेतकऱ्याच्या सहभागातून संशोधन ही. कारण आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीने ग्रुप तयार करून 2015 साली ही कन्सेप्ट सहवाल क्लबची आणली. आणि त्याचा अभ्यास करत असताना दादांनी आम्हाला तो सल्ला दिला की हे शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा अजून गेलं पाहिजे. संशोधन करा, परंतु पहिलं ते शेतकऱ्यांनी ॲक्सेप्ट केलं तर ते त्याला अर्थ राहणार आहे. त्यामुळं हे आम्ही भ्रूण प्रत्यारोपण जे महत्त्वाचं आहे पुढच्या पिढीसाठी किंवा हे जे ब्रीड राहिलेले आहेत, कारण फक्त 20 ते 25% ब्रीड आपले शिल्लक राहिलेले ते ओरिजिनल. आणि त्याचा वापर शेतकऱ्यांपर्यंत जोपर्यंत होत नाही, त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन शेतकऱ्यांपर्यंत होत नाही आहे, तोपर्यंत ह्या संशोधन केंद्राला तुमच्या कार्याला काय अर्थ राहणार नाही. त्यासाठी हे तुम्ही त्यासाठी आम्ही ही भ्रूण प्रत्यारोपण प्रायोगिक तत्वावरती फ्रीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये करतो. 90%
तिथं करतोय आणि 10% फक्त टेस्ट ट्यूब बेबी आपण इथं तयार करतोय. आणि तो आम्हाला खूप प्रेरणादायी आहे, कारण खरंच काही शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळं ते जीवापाड त्या गाईला सांभाळतात आणि सगळ्या प्रकारचे रेकॉर्डसुद्धा आम्ही मेंटेन ठेवतो. तिथला जो आपल्याला दूध उत्पादन क्षमता, त्याची प्रजनन क्षमता, त्याचा ग्रोथ रेट, ह्या गोष्टीचा डेटा ज्यावेळेस आमच्याकडे येईल आणि त्याचं कंपॅरिझन आमच्या संशोधन केंद्राशी होईल आणि त्यातून हा डेटा जनरेट झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक नवी दिशा देशी गाय संगोपनाविषयी मिळणार आहे. तो आमचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. खरं तर मला वाटतं हे फक्त संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र नाही, तर भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन या विषयासाठी एकंदरीतच आणि शेतीच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा हा एक भाग आहे, महत्त्वाचं संशोधन केंद्र आहे. आणि अजितदादांच्या व्हिजनमधून सरांनी सांगितलं, देशातील सगळ्यात टॉपचं खूप सगळ्या सुविधा उपलब्ध असलेलं प्रशिक्षण केंद्र डॉक्टर सोमनाथ माने आणि त्यांच्या टीमकडून आता हे तयार होतं. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो.